नमस्कार. आज मी तुम्हाला देवदर्शन किचनमध्ये अतिशय सोप्या अशा रेशनच्या तांदूळापासून वाळवण रेसिपीच्या ह्या 7 रेसिपीचे वेगवेगळे असे प्रकार दाखवत आहे. ह्या वाळवण रेसिपी 7 प्रकारच्या एकदा बनवून ठेवा आणि वर्षभरासाठी तुम्ही बनवून ह्या खाऊ शकतात. चवीला अप्रतिम आहे आणि बनवायला तर अतिशय सोपे आहे. कुणीही अगदी सहज बनवतील एवढ्या सोप्या पद्धतीने ह्या 7 रेसिपी मी तुम्हाला या ठिकाणी वाळवण रेसिपी दाखवलेले आहे. चला तर मग प्रकार पहिला पाहूया. असे हे परफेक्ट चवीचे पापड बनवण्यासाठी आपल्याला 1 किलो तांदूळ लागणार आहे. तर मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकतात. तांदूळ स्वच्छ आधी निवडून घेतलेला आहे. त्यानंतर या तांदूळामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. रेशनचा तांदूळ असल्यामुळे ह्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते. तर 3 ते 4 पाण्याने हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तर ह्या पापडासाठी तुम्ही अख्खा तांदूळही घेऊ शकतात किंवा तांदूळाचा तुकडा म्हणजे तांदूळाची चूर जरी घेतली तरी काही हरकत नाही. 1 किलो घेतलेले तांदूळ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने हे धुवून घेतलेले आहे. त्यानंतर हे आपल्याला कॉटनच्या कापडावरती तांदूळ सावलीमध्ये वाळून घ्यायचे आहे. पूर्णपणे तांदूळ वाळून झाल्यावरती गिरणीमधून अशा प्रकारे एकदम बारीक ह्या तांदूळाचं पीठ दळून आणलेलं आहे. पीठ हे आपल्याला एकदम बारीकच दळायचं आहे पापडांसाठी. तर अशा प्रकारे हे तांदूळाची पीठ ही जी लागणार आहे ती तुम्ही घरीही करू शकतात किंवा अजिबात मैत्रिणींनो तुमच्याकडे जर का वेळ नसेल तर जी मार्केटमध्ये तांदूळाची पीठ ही मिळते रेडीमेड तीही तुम्ही घेऊ शकतात. पीठ तयार झालेलं आहे. तर आपल्याला पापड खार 1 किलो पिठासाठी किती लागणार आहे आणि मीठही किती लागणार आहे तेही अगदी आपण अचूक प्रमाणामध्ये पाहूया. जर का मीठ जास्त झालं तर पापड खारट होतात आणि कमी झालं तर पापड हा फुलत नाही. त्यानुसारच पापड खारही जास्त जर का झाला तर पापड हे लाल होतात. तर अगदी परफेक्ट प्रमाणासाठी आपल्या घरामध्ये जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्यानेही मी तुम्हाला सांगते आणि या ठिकाणी ग्रॅममध्येही सांगते. असा चमचा घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात एकदम गच्च हा चमचा भरलेला नाही तर असा सपाट घ्यायचा आहे. तर असे हे सपाट चमचे आपल्याला 4 चमचे मीठ टाकायचं आहे. तर 1 चमच्यामध्ये 10 ग्रॅम हे मीठ भरलेलं आहे. तर अशा प्रकारे ग्रॅमने जर का तुम्ही मोजून घ्याल तर 40 ग्रॅम मीठ घ्यायचं आहे 1 किलो तांदूळासाठी. म्हणजे अगदी योग्य प्रमाण हे होईल चवीचं. त्यासोबतच आपल्याला पापड खार घ्यायचं आहे. तर त्याच चमच्याने मी तुम्हाला मोजून दाखवते. पापड खार सुद्धा आपल्याला घेताना अशा प्रकारे सपाट घ्यायचा आहे. गच्च भरून घ्यायचा नाही. असा सपाट करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे इतपत. तर 2 चमचे पापड खार लागणार आहे. म्हणजेच 10 ग्रॅमचा 1 चमचा 2 चमचे म्हणजेच 20 ग्रॅम पापड खार घ्यायचा आहे आपल्याला. चमचा तुम्ही पाहू शकतात गच्च भरलेला नाही तर अशा बोटाने दाबून घेतला तर असा सपाट आहे. हातावरही मी तुम्हाला टाकून दाखवते म्हणजे अशा प्रकारे अंदाजानेही तुमच्या लक्षात येईल. जर का चमच्याची साईज लहान मोठी असेल तर थोडंसं प्रमाण चुकू शकते. आता हा परफेक्ट अंदाज तुम्हाला आला असेल मैत्रिणींनो मिठाचा आणि पापड खारचा. असं हे 2 चमचे पापड खार यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला जिरे घ्यायचे आहे. त्याच चमच्याने असा गच्च भरून घेतलेला 1 चमचा जिरे टाकायचे आहे. हे पांढरे तीळ घेतलेले आहे. त्याच चमच्याने 2 चमचे तीळ टाकायचे आहे. तीळ जर का तुम्ही 1 चमचाही टाकलं किंवा 1.5 चमचाही टाकलं तर जिरे आणि तीळ याचं जे प्रमाण आपण घेतलेलं आहे ना ते थोडंसं कमी जास्तही झालं तर पापडाला काही हरकत होत नाही. पापड अगदी छान येतात. पण जे मिठाचं आणि पापड खारचं प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट असायला हवं छान असे पापड होण्यासाठी. पूर्ण हे जे साहित्य घेतलेलं आहे ते आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो तुम्ही म्हणाल हे असं का पिठामध्ये मिक्स करून घेता. हे तर आधी पाण्यामध्ये टाकायचं उकळी येऊ द्यायची आणि मग त्यामध्ये पीठ टाकून हे पापड आपल्याला करायचे असतात. मी गेल्या वर्षी सुद्धा तशाच प्रकारचे पापड तुम्हाला दाखवलेले आहे आणि त्या पापडाच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून मला प्रतिसादही दिलेला आहे. पण त्यापेक्षाही सोपे असे पापड हे होत असतात. वारंवार आपल्याला पीठ मोजायची गरज नाही किंवा साहित्य मोजायचं नाही. नवशिकाऊ जरी असले तरी अगदी योग्य प्रमाणामध्ये परफेक्ट हे अशा प्रकारे जर का मिक्स करून आपण घेतले तर पापड करू शकतात. आणि जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने तुम्हाला कशी रेसिपी दाखवता येईल हाच माझा एक प्रयत्न आहे. तर 1 पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे आणि हे पापड बनवण्यासाठी आपल्याला कुकर घ्यायचं आहे. कुकरमध्ये 1 पातेलं भरून पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही भांड्याने घेऊ शकतात. कुकर गॅसवरती ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम मोठी आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता ज्या पातेल्याने आपण पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं
तेच पातेलं भरून हे पीठ घेतलेलं आहे मिक्स केलेलं. तर पाण्याला उकळी आल्यानंतर पीठ टाकते वेळेस आपण गॅस कमी करून घेतलेला आहे. पूर्ण पीठ हे टाकून घेतलेलं आहे. तर लाटणं घ्यायचं. तर पूर्ण लाटण्याने आपल्याला हे पीठ मिक्स करायचं नाही, तर एरायचं नाही, असं थोडंसं छिद्र करायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी करून घेतलेली आहे. झाकण ठेवायचं आहे. तर फक्त काही सेकंदसाठी आपल्याला या कुकरवरती झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपण जे पीठ घातलेलं आहे ना कुकरमध्ये, त्यावरती पूर्ण अशा प्रकारे पाणी येऊ द्यायचं आहे. पूर्ण हे पिठावरती पाणी फिरलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, लाटणं घ्यायचं. गॅसची फ्लेम आता कमी करून घेतलेली आहे आणि हे फक्त आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फक्त हे एरून घ्यायचं आहे. पिठावरती पाणी फिरल्यानंतर यामध्ये गुठळ्या होत नाही आणि हे अगदी पटकन खिशी ही एरली जाते. तर घेतलेलं पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट आहे. तुम्ही जर का मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जास्त मोठी खिशी करत असाल तर अगदी छोट्या वाटीची खिशी आधी करून पहा. कितपत जुना तांदूळ आहे त्यानुसार पाणी थोडं कमी जास्तही लागू शकते. आता हे पूर्णपणे चांगलं पीठ मिक्स होण्यासाठी कुकर हे गॅसवरून खाली उतरून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता फक्त 1 ते 1.5 मिनिटांमध्येच हे एरून झालेलं आहे. लाटण्याला चिटकलेली खिशी ही काढून घ्यायची आहे. एकही यामध्ये गोठळी नाही आणि जास्त वेळही लागलेला नाही. पूर्ण असं हे काढून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकर हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. तर आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी अजिबात करायची नाही, तर एकदम बारीक करायची आहे. एकदम लहान फ्लेमवरती कुकर ठेवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे वाफ भरस तर कुकर हे ठेवायचं आहे. फक्त साधारण 4 ते 5 मिनिटं. अगदी गॅसची फ्लेम कमी, जेवढी कमी असेल तेवढे गॅसची फ्लेम कमीवरतीच आपल्याला हे कुकर राहू द्यायचं आहे. त्यानंतर पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे. वाफ काढायची नाही. पूर्णपणे वाफ ही निघालेली आहे. साधारण 10 ते 12 मिनिटानंतर मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवलेला आहे. 4 ते 5 मिनिटं मी गॅस चालू ठेवलेला होता. त्यानंतर 5 ते 6 मिनिटं कुकर तसंच झाकण लावून राहू दिलेलं आहे. आता हा ओला करून घेतलेला रुमाल घेतलेला आहे पांढरा आणि त्यावरती ही जी खिशी आहे ती टाकून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात कुठेही यामध्ये एक सुद्धा गोठडी झालेली नाही आणि 1 ते 1.5 मिनिटामध्येच ही अशी हे तयार होत असते. त्यानंतर एकदम स्मूथ आणि छान पापड येण्यासाठी हे आपल्याला थोडंसं असं चोळून घ्यायचं आहे. खिशी ही गरम आहे. शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नका. ओला करून असा कापड घेतला कॉटनचा तर कापडाला ही खिशी अजिबात चिटकत नाही आणि अशा प्रकारे आपल्याला छान चोळता येते. जर का तुम्ही नवशिकाऊ असाल, हाताला चटके लागत असतील तर अशा प्रकारे ग्लास किंवा कोणतंही भांडं घेऊ शकतात आणि त्याच्यानेही अशा प्रकारे ही खिशी दाबून घेऊ शकतात. म्हणजे हाताला चटकेही लागणार नाही. साधारण 2 ते 2.5 मिनिटं ही खिशी चोळून घेतलेली आहे. आता ही रुमालाच्या बाहेर खिशी काढून घ्यायची आहे. अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. याआधी आपण तेलाचा वापर केलेला नाही. फक्त हाताला तेल असं हे लावून घेते म्हणजे हाताला ही खिशी चिटकणार नाही. ताटालाही लावून घेते अगदी थोडंसं. तुम्ही पाहू शकतात कापडालाही ही खिशी चिटकलेली नाही. ओला करून घेतला तर अजिबात ही खिशी चिटकत नाही. तुम्ही पाहू शकतात पापडासाठी एकदम स्मूथ असा हा उंडा तयार झालेला आहे. ही पद्धत किती सोपी आहे ना मैत्रिणो. तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये किंवा जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ज्या प्रमाणामध्ये पापड करायचे आहे तेवढं पीठ घेऊन केव्हाही तुम्ही अशा प्रकारचे हे पापड बनवू शकता. किती सोपी पद्धत आहे आणि जास्त भांडेही भरत नाही. फक्त एका कुकरमध्येच आणि एकच वेळेस शिजवल्यामुळे ही खिशी अगदी परफेक्ट अशा प्रकारची तयार होते. तर आता पापडासाठी उंडे करायचे आहे. तर खिशी अशा प्रकारे हा जो उंडा आहे खिशीचा असा थोडासा चोळून घेतल्यानंतर त्याला लांबट करायचा आहे. असं लांबट केल्यानंतर सुरी घेतलेली आहे. सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही. अगदी शक्यतो वाळवणीच्या पदार्थामध्ये तेलाचा वापर एकदम आपल्याला कमी करायचा आहे. अशा प्रकारचे हे उंडे आपल्याला काढून घ्यायचे आहे म्हणजे पापड एकसारखे होतील. असे हे उंडे झालेले आहे. तर आता मी तुम्हाला पापड हा बनवून दाखवते. तर खाली प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे. तेल वगैरे लावायची गरज नाही प्लास्टिक पेपरला. त्यावरती उंडा ठेवून प्लास्टिक पेपर वरतून ठेवलेला आहे आणि एखादी जड असं ताट घ्यायचं. ताटाने दाबून घ्यायचं आहे
असं दाबून घेतल्यानंतर असा हा पापड तयार होतो. त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि थोडंसं तिथेच लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फक्त 2 ते 3 वेळेस लाटणं असं फिरवलं का पापड हा लगेचच होत असतो. असा हा पापड लाटून झाल्यानंतर वरची जी प्लास्टिक पिशवी आहे ती काढून घेतलेली आहे. आणखी मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पापड बनवून दाखवते. प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे उंड्यावरती आणि डायरेक्टली आपण लाटण्याने सुद्धा त्या ठिकाणी लाटून घेऊ शकतो. असा हा लाटून घेतला पापड का एकसारखा पापड हा तयार होतो. थोडासा पापड जर का वाकडा तिकडा वाटत असेल तर तिथेच आपल्याला अशा प्रकारे बोटाने हा पापड गोलाकारामध्ये करून घ्यायचा आहे. जर का ताटावरती तुम्हाला पापड लाटता जमत नसेल किंवा पापड करण्याचं मशीनही म्हणजेच पुरी मेकरही तुमच्याकडे जर का नसेल तर अशा प्रकारेही तुम्ही 2 या पद्धती दाखवलेल्या आहे पापड बनवण्याच्या. तर अशा पद्धतीनेही तुम्ही पापड हे बनवून घेऊ शकतात मैत्रिणींनो. तर आता मी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवणार आहे पापड बनवण्याची. तर आता हे घेतलेलं आहे पापड बनवण्याचं मशीन म्हणजेच पुरी मेकर. असे हे पुरी मेकर घेतल्यानंतर खाली आपल्याला प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे, त्यावरती उंडा ठेवायचा आहे आणि वरतूनही प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे. आता हे बंद करून घेतल्यानंतर प्रेस करायचं आहे. असं थोडंसं दाबून घ्यायचं. तुम्ही पाहू शकतात एकसारखा असा मोठा पापड हा तयार झालेला आहे. आता हा पापड अशा प्रकारे आपल्याला घरामध्येच वाळून घेऊ शकतो आपण किंवा उन्हामध्येही थोड्या वेळासाठी ठेवू शकतो. एकसारखे असे हे पापड ह्या मशीनमध्ये होत असतात, ह्या पुरी मेकरमध्ये. आणखीनही मी तुम्हाला काही पापड बनवून दाखवते. तुम्ही पाहू शकतात कितीही किलोचे असो अगदी भराभर हे पापड एकसारखे असे बनत असतात. जर का पापड तुम्हाला वाटला का थोडासा हा जाडसर आहे तर पुन्हा त्याला अशा प्रकारे दाबून घेऊ शकतात. म्हणजे आपल्याला जसा पातळसर पापड हा हवा आहे त्यानुसार पापड हा बनत असतो. तुम्ही पाहू शकतात मस्त असे एकसारखे अजिबात न तुटणारे अगदी भराभर हे पापड असे मी बनवून घेते. सर्व पापड हे बनवून झालेले आहे. आता हे पापड आपल्याला मस्त वाळून घ्यायचे आहे. जर का तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये हे पापड वाळून घ्या. नाही येत असेल तर घरामध्ये पंख्याच्या हवेखाली सुद्धा हे पापड वाळत असतात. मस्त पापड हे वाळून झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम काचासारखे पारदर्शक आणि पातळसर रंगही किती मस्त आलेला आहे पापडला. तर असे भरपूर हे पापड आपण बनवलेले आहे. अजिबात न फाटता किंवा न तळा जाता हे पापड मस्त असे चमक आलेली आहे पापडांना आणि पापड हे बनलेले आहे. आता पापडाची आधीची साईजही तुम्ही पाहू शकतात. हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेलामध्ये घालताच मस्त पापड हा फुलून येत असतो. 3 ते 4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही मैत्रिणींनो. आधीची तुम्ही पापडाची साईज पाहू शकतात आणि तळून झाल्यावरती पापडाची साईजही पाहू शकतात. पूर्ण कढई भरून हा पापड फुललेला आहे. तुम्ही पाहू शकतात रंगही मस्त पांढरा शुभ्र आलेला आहे. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला काही पापड आणखी तळून दाखवते. पापड तळून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जर का थोडासुद्धा आवडला असेल मैत्रिणींनो तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. तुम्ही पाहू शकतात एक नाही तर सर्वच पापड मस्त असे हे फुलून आलेले आहे. कुकरमध्ये आपण यासाठी खिशी ही बनवली का ही खिशी कच्ची राहत नाही आणि खिशी मस्त अशी शिजल्यामुळे पापड हे मस्त फुलत असतात. पापडाला तळाही जात नाही आणि एकसारखे असे पापड अगदीच भराभर भरपूर असे पापड हे आपण बनवून घेऊ शकतो. जिभेवर ठेवताच विरघळणारे लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडणारे असे हे पापड चवीला लागत असतात. अगदी अलगद हाताने जरी हा पापड दाबला तरी अशा प्रकारे लगेच पापडाचा चुरा होत असतो आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे हे पापड बनवलेले आहे. आता आपण रेशनच्या तांदूळापासून दुसरा हा वाळवण रेसिपीचा प्रकार पाहूया. ठिकाणी 1/2 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. रेशनच्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते तर हे संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मस्त चोळून
3 ते 4 पाण्याने हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। आता हा तांदूळ मी 4 पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्यानंतर तांदूळ हा भिजत घालायचा आहे, म्हणून यामध्ये पाणी घालते। तांदूळाच्या 2 ते 3 इंच वर एवढं पाणी घालून झाकण ठेवायचं आहे आणि 2 दिवस पूर्ण हा तांदूळ आपल्याला भिजून घ्यायचा आहे। दररोज एक वेळेस आपल्याला यातलं पाणी हे काढायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे पूर्ण हा 2 दिवस तांदूळ मी भिजून घेते। तर 2 दिवस तांदूळ हा पूर्ण भिजून घेतलेला आहे। तर आता तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवत आहे। 2 दिवस मात्र मी रात्रीच्या वेळेस पाणी हे काढून घ्यायची आणि नवीन पाणी टाकायची। तर अशा प्रकारे 2 दिवस हा तांदूळ भिजत घातलेला आहे। तांदूळ असा थोडासा मऊ झालेला आहे। यातलं हे पाणी काढून घेते आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा पुन्हा धुवून घ्यायचा आहे। हे आंबटसर पाणी आलेलं आहे। हे पाणी काढून घेतलेलं आहे। पुन्हा 1 ते 2 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहे। तर मी या ठिकाणी मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करत आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे तांदूळ बारीक होतील त्यानुसार तांदूळ घालायचे आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरला हे भांडे लावून एकदम बारीक असे हे तांदूळ वाटून घ्यायचे आहे। तांदूळ वाटून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता एकदम बारीकच वाटायचं आहे, अजिबात जाडसर राहू द्यायचं नाही। किंवा यामध्ये काही तांदूळाचे कण राहिले असतील तर तुम्ही पिठाच्या चाळणीने सुद्धा हे चाळून घेऊ शकतात, पण एकदम बारीक असं स्मूथ सारखं हे वाटून घेतलेलं आहे। त्यामुळे मी हा जो चीक आहे ना तो गाळत नाही। पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेले तांदूळ टाकायचे आहे, यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आधीच्या चिकाप्रमाणेच पुन्हा हे छान असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा पूर्ण अर्धा किलो तांदूळाचा चीक हा झालेला आहे। आता ह्या चिकामध्ये पाणी टाकायचं आहे। तर आपण रात्रीच्या वेळेस हे तांदूळ वाटून घेत आहोत। तांदूळाचा चीक मी मोठ्याच पातेल्यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे त्यामध्ये भरपूर असं पाणी घालता येईल। तर साधारण 3 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे। यावरती झाकण ठेवते। तर मी आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवत आहे। चीक हा जो आहे ना तो तळाशी लागलेला आहे आणि वर असं हे पाणी तिरत आहे। वरचं पाणी हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर जास्त पाणी मी यासाठी टाकलं का जो तांदूळामध्ये काही थोड्याफार प्रमाणामध्ये काळपटपणा असेल ना तो ह्या चिका नंतर ह्या पाण्यामध्ये निघून जातो आणि आपली कुरडई जी आहे ना एकदम अशी पांढरी शुभ्र येते। म्हणून चिकामध्ये जास्त पाणी टाका। सगळं हे पाणी निथळून घेतलेलं आहे। अशा प्रकारचा हा पांढरा शुभ्र चीक झालेला आहे आणि हे जे वरचं पाणी आहे ना आंबट ते आपल्याला टाकून द्यायचं आहे। तर आता हा जो चीक आहे ना तो सुद्धा मोजून घ्यायचा आहे। तर कोणत्याही भांड्याने हा चीक मोजून घेऊ। चीक हा तळाला चिटकतो, म्हणून चमच्याने पूर्ण हा मिक्स करून घेऊ। त्यानंतर मैत्रिणींनो, कुरडईसाठी अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण घेण्यासाठी हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे। घरातील कोणत्याही भांड्याने मोजून घ्यायचा आहे। असा हा भांड्याने चीक मोजून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकतात अर्ध पातेलं हे चिकाचं भरलेलं आहे। जेवढा चीक आहे ना आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, कुरडई अगदी परफेक्ट येण्यासाठी हा चीक आपल्याला मोजून घेणे हे आवश्यक आहे। तर आता हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी पातेलं लागणार आहे। पातेलं घेताना मात्र जड तळाचं घ्या, म्हणजे चीक हा जळणार नाही। आणि जेवढा चीक होता ना तेवढंच पाणी घेतलेलं आहे त्याच पातेल्याने। तुम्ही पाहू शकता अर्ध पातेलं चीक होता, म्हणून अर्ध पातेलं हे पाणी पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे। गॅस सुद्धा चालू आहे। उकळी येत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। अर्धा किलोची कुरडई आहे तर म्हणून 1 सपाट चमचा पोहे खाण्याचा मीठ टाकून घेतलेला आहे। आता या पातेल्यावरती झाकण ठेवून घेऊ आणि ह्या पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे। तर अशाच प्रकारची पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर गॅस अगदी कमी करून घ्यायचा आहे। गॅस कमी केलेला आहे, अजिबात मोठा आपल्याला ठेवायचा नाही। आणि त्यानंतर एका हातामध्ये हे चिकाचं पातेलं घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हा चीक एरायचा आहे। ह्या पद्धतीने टाकताना मात्र अशा प्रकारे एकसारखी बारीकच धार टाकायची आहे। एकदम हा चीक पातेल्यामध्ये टाकायचा नाही, नाहीतर या चिकाच्या गुठळ्या होऊ शकतात। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, या पद्धतीने आपल्याला हा चीक एरून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। हा चीक तांदूळाचा आहे, एकदम जर का आपण टाकला तर लगेचच त्याचा गोळा होईल, म्हणून अगदी
कमी प्रमाणामध्ये टाकत घ्यायचं आहे आणि मिक्सरने किंवा रवीने हे आपल्याला एरत घ्यायचं आहे. चीक हा लगेचच घट्टसर व्हायला लागतो, जसा शिजतो तसा. पूर्ण चीक टाकून घेतल्यानंतर अगदी पटापट फास्ट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. कुठेही हात आपला थांबवायचा नाही. एकसारखं अशा पद्धतीने आपल्याला हे एरत घ्यायचं आहे आणि गॅस मात्र कमीच राहू द्यायचा आहे. तर अजिबात मोठा गॅस करायचा नाही. असा हा घट्टसर झाल्यानंतर आता मी चमचा घेते आणि चमच्याने मस्त असं एकसारखं हे एरून घेते, म्हणजे मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकता थोडं जरी आपण सोडलं ना लगेचच गुठळ्या होतात, म्हणून एकसारखं असं हे एरत घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत चीक शिजत नाही तोपर्यंत हे आपल्याला सारखं असं कंटिन्यू मिक्स करायचं आहे, साधारण 5 ते 6 मिनिटापर्यंत. तुम्ही पाहू शकता चीक असा घट्टसर झालेला आहे. त्यानंतर चमच्याला चिटकलेला संपूर्ण चीक हा काढून घेते. गॅस अजिबात मी कुठेही मोठा केलेला नाही, कमीच होता चीक एरण्यापासून. आता सुद्धा गॅस कमीच आहे. चीक पूर्ण असा छान एरून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटांसाठी हा चीक आपल्याला शिजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता 8 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. मध्यंतरी 2 वेळेस हा चीक मी मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजे वर खाली चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजे जळणार सुद्धा नाही. त्यानंतर मी तुम्हाला 9 मिनिटानंतर तुम्हाला दाखवत आहे. चीक मस्त असा शिजलेला आहे. चिकाचा रंगही बदलतो, शिजलेला आहे हे लगेच आपल्याला समजून येतं. चीक हा मस्त घट्टसर सुद्धा झालेला आहे आणि एक प्रकारची चमक सुद्धा आलेली आहे चिकाला. आता छान असा हा चीक हा शिजलेला आहे. तर पूर्णपणे मिक्स करून घेते आणि गॅस बंद करते. त्यानंतर आता ह्या चिकाच्या आपल्याला कुरडया बनवायच्या आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, अजिबात गहू न भिजवता, गव्हाचा चीक न काढता किती पांढरा शुभ्र आणि चिकाप्रमाणेच चीक हा दिसत आहे तांदूळाचा सुद्धा. चला तर मग आता आपण कुरडई बनवूया. तर कुरडई बनवायचा साचा घेतलेला आहे. यामध्ये मी बारीक चकती लावून घेतलेली आहे. तुम्हाला हवी ती चकती लावू शकतात. साच्यामध्ये चीक भरून घेते. चीक भरताना मात्र दाबून भरायचं आहे. तुम्हाला जर का पांढऱ्या कुरडया करायच्या असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने पांढऱ्या कुरडया करून घ्या आणि तुम्हाला जर का कलरफुल कुरडया करायच्या असतील तर यामध्ये रंगही वापरू शकता. वेगवेगळ्या रंगाच्या कुरडया करायच्या असतील तर हा जो चीक आहे ना 2-3 भांड्यामध्ये डिव्हाइड करून घ्या आणि मग त्या भांड्यामध्ये त्या चिकामध्ये तुमच्या आवडीच्या रंगानुसार रंग हा मिक्स करा आणि मग त्यापासून कुरडया अशा प्रकारे बनवून घ्या. तर खाली प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे. साचा बंद करते आणि तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती छान अशी कुरडई होत असते. अजिबात तुटत नाही, तुकडं पडत नाही आणि एकसारखी अशा प्रकारे ही कुरडई होत आहे. कितीही पांढरी शुभ्र दिसत आहे. अगदी फुलासारख्या ह्या कुरडया दिसत असतात आणि अगदी भराभर ह्या कुरडया होत असतात. अशाच प्रकारे संपूर्ण चिकाच्या ह्या मी कुरडया करून घेते. कुरडया करून घेत आहेत तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, संपूर्ण ह्या कुरडया झालेल्या आहेत. तर अर्धा किलो तांदूळाच्या ह्या कुरडया एवढ्या झालेल्या आहेत. किती मस्त दिसत आहे ना, एकदम पांढऱ्या शुभ्र अशा. आपण प्लास्टिक पेपरला तेल किंवा तूप काही लावलेलं नाही किंवा आत्तापर्यंत एक थेंबसुद्धा तेलाचा वापरलेला नाही. मस्त अशा वाढल्यानंतर अगदी सहज ह्या प्लास्टिक पेपरपासून वेगळ्या होत असतात कुरडया आणि पूर्णपणे आपल्याला ह्या कुरडया वाढून घ्यायच्या आहे. आता ह्या कुरडया मी पूर्णपणे वाढून घेतलेल्या आहे. तुम्ही पाहू शकतात वाढल्यानंतर ह्या कुरडया अशा प्रकारे दिसत असतात. किती छान दिसत आहे ना, अगदी पांढऱ्या शुभ्र. पूर्ण अशा ह्या ज्या कड्या आहेत, पूर्ण तार आहेत कुरडईचे, ते असे मस्त वेगवेगळे असे झालेले आहेत. तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये एकदा ह्या कुरडया बनवून ठेवा आणि 1-2 वर्षासाठी तुम्ही खाऊ शकतात. आता ह्या तयार झालेल्या कुरडया मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. तळून तुम्ही पाहूया कशा प्रकारे ह्या कुरडया फुलतात. तर कुरडई तळण्याच्या आधी तुम्ही कुरडईची साईजही पाहू शकतात. आता ही कुरडई मी तुम्हाला तेलामध्ये टाकून दाखवते. किती मस्त अशी फुलत आहे ना.
आणि तळून एकदम पांढरी शुभ्र अशी ही कुरडई होत आहे। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, आपली ही पहिली कुरडई तळून झालेली आहे। ह्या कुरडईमध्ये आपल्याला पापड खार किंवा फुलखार किंवा खाण्याचा सोडा यापैकी काही घालायची गरज नाही, कारण हे जे तांदूळ आहेत ना, आपण 2 दिवसासाठी भिजून घेतो आणि 1 दिवसासाठी चीक हा भिजला जातो, म्हणजे 3 दिवसासाठी ही भिजण्याची प्रोसेस होते, म्हणून यामध्ये काही पापड खार फुलखार घालायची गरज पडत नाही। तरी सुद्धा मस्त अशी कुरडई फुलत असते। तुम्ही पाहू शकतात, एक नाही तर सर्वच कुरडया अशा मस्त अशा फुलत असतात। आहे ना एकदम सोपी आयडिया मैत्रिणींनो, तर नक्कीच करून पहा, तुमच्या घरातील सर्वांनाच आवडतील ह्या कुरडया। आणि तळून एकदम हलक्या फुलक्या अशा जशा मुरमुऱ्यांसारख्या ह्या कुरड्या होत असतात। तर आतापर्यंत मी तुम्हाला ह्या काही कुरड्या तळून दाखवलेल्या आहे। सर्वच कुरड्या मस्त अशा छान फुललेल्या आहे। तर आता ही कुरडई मी तुम्हाला तोडूनही दाखवते। एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा प्रकारची ही कुरडई होत असते। आतापर्यंत मैत्रिणींनो, हे आपण रेशनच्या तांदूळाचे 2 प्रकार पाहिले, मग असाच मस्त आपण तिसरा प्रकारही पाहूया वाळवण रेसिपीचा। तर हे जे पापड आहे ना, मी तुम्हाला 1 किलो प्रमाणामध्ये दाखवत आहे, म्हणून 800 ग्रॅम रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आधी स्वच्छ निवडून घेतलेला आहे। त्यानंतर या तांदूळामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि 3 ते 4 पाण्याने हा तांदूळ अशा प्रकारे हाताने चोळून मस्त स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। रेशनचा तांदूळ असल्यामुळे ह्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते। हे संपूर्ण काळपट पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर हे पापड बनवण्यासाठी तुम्ही अख्खा तांदूळच नव्हे तर तांदूळाची चूर म्हणजे तांदूळाचा तुकडा असेल तुमच्याकडे तर त्याचाही वापर करू शकतात। फक्त आपल्याला स्वच्छ हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। तर मी 4 पाण्याने हा धुवून घेतलेला आहे। त्यानंतर एखादी कॉटनच्या कापडावरती सावलीमध्येच हा तांदूळ वाळून घ्यायचा आहे, अशा प्रकारे पसरून। तांदूळ मस्त हा वाळून घेतलेला आहे, उन्हामध्ये अजिबात टाकायचा नाही, तर सावलीमध्ये पंख्याच्या हवेमध्ये तांदूळ वाळून घेतलेला आहे। त्यानंतर 800 ग्रॅम हा तांदूळ घेतलेला होता, म्हणून 1 वाटी म्हणजेच 200 ग्रॅम आपल्याला यामध्ये मुगाची डाळ घ्यायची आहे। तुम्ही जर का वाटीच्या प्रमाणामध्ये घेत असाल तर 3 वाट्या तांदूळ घ्या आणि 1 वाटी मुगाची डाळ घ्या। हे प्रमाण जर का थोडंसं कमी अधिकही झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही मैत्रिणींनो पापड बनवण्यासाठी। आता हे डाळ आणि तांदूळ आपण गिरणीतून एकदम बारीक असं दळून आणलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात, मैदा जसा असतो ना, मैद्याप्रमाणेच एकदम बारीक असं हे दळायचं आहे। आता आपण पापड पाहूया। तर हे पापड मी तुम्हाला कुकरमध्ये बनवून दाखवणार आहे। तर कुकर घेतलेला आहे, तर ह्याच वाटीने आपल्याला पीठ घ्यायचं आहे। तर त्याच वाटीने मी तुम्हाला या ठिकाणी पाणी किती घालायचं पापडासाठी ते दाखवत आहे। तर अशा पद्धतीने 1 वाटी पाणी हे भरून घेतलेलं आहे। तर ही दुसरी वाटी पाणी, पाण्याचं अगदी योग्य प्रमाण घेण्यासाठी आपण पीठ आणि पाणी मोजून घेणे हे खूप असे गरजेचे आहे। तर त्यासाठी आतापर्यंत ह्या 4 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही 5वी वाटी पाणी, ही 6वी वाटी पाणी आणि ही 7वी वाटी पाणी। तर अशा पद्धतीने 7 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे कुकरमध्ये। आता त्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच पोहे खाण्याचा 1 सपाट चमचा। मिठाचं प्रमाण मात्र आपल्याला थोडंसं कमीच घ्यायचं आहे। आता ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे 7 वाट्या, तर त्याच वाटीने 1 वाटी पीठ घ्यायचं आहे। तर हे जे प्रमाण आहे ना, तुम्ही कोणत्याही घरातील भांड्याने घेऊ शकतात, ग्लासाने किंवा वाटीने, कपाने। तर 1 वाटी पीठ टाकून घेतल्यानंतर रवीने किंवा मिक्सरने हे जे आहे ना पीठ टाकलेलं आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे काही गुठळ्या होतात तर त्या गुठळ्या थंड पाण्यामध्येच पूर्ण ह्या मोडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर कुकर आता मी गॅसवरती ठेवून घेतलेला आहे। तर गॅस सुद्धा चालू केलेला आहे। अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही। पीठ जर का आपण गरम पाण्यामध्ये टाकलं असतं मैत्रिणींनो, उकळत्या पाण्यामध्ये, तर ह्या पिठाच्या गुठळ्या झाल्या असतात आणि हे आपल्याला थोडंसं स्मूथ करायला अवघड गेलं असतं। थंड पाण्यामध्ये गुठळ्या होत नाही, म्हणून आधीच थंड पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात हे अशा प्रकारे शिजत आहे।
5 ते 6 मिनिटं मात्र हे आपल्याला सतत अशा प्रकारे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. अजिबात हात थांबवायचा नाही, म्हणजे या पिठाच्या गुठळ्याही होणार नाही. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, एकदम पांढरं शुभ्र दिसत आहे. यामध्ये मुगाची डाळ असल्यामुळे अगदी थोडासा पिवळसरपणा येतो. मुगाची डाळ टाकायची नसेल तर फक्त तांदूळाच्या पिठाचेही हे पापड तुम्ही करून घेऊ शकतात, किंवा तांदूळाची पिठी घरी करायची नसेल तर जी मार्केटमध्ये रेडीमेड तांदूळाची पिठी येते ना, त्या पिठीपासून सुद्धा हे पापड तुम्ही करू शकतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे उकळत आहे. मस्त असं हे शिजलेलं आहे. असं मस्त खळखळून उकळी आल्यानंतर गॅस आता आपल्याला कमी करायचा आहे, बंद करायचा नाही. तर कमी गॅसवरती सुद्धा आणखी 7 ते 8 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे, म्हणजे पापडाला तडा जाणार नाही. आणि मस्त शिजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर कुकर हे खाली उतरून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात इतपत हे पातळसर मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार चिली पेस्ट घालते, म्हणजेच लाल मिरची पावडर, पोहे खाण्याचा 1 चमचा. आवश्यकतेनुसार थोडीशी कोथिंबीर टाकते, एकदम बारीक चिरून घेतलेली अशी. तर ह्या पापडामध्ये फुलखार किंवा पापडखार यापैकी काही घालायची गरज नाही. फक्त ह्या 2 साहित्य घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे जे पापड आहे ना, मी प्लास्टिक पेपरवरती करणार आहे, म्हणून हे मिश्रण जे आहे ना, मी थोडं थंड करून घेतलेलं आहे. असं अगदी थोडंसं गरम आहे, पूर्णपणे थंड झालेलं आहे. त्यानंतरच प्लास्टिक पेपरवरती अशा प्रकारे हे पडी पापड आपल्याला करायचे आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे आहे पापड, थोडेसे लहान किंवा मीडियम किंवा थोडे मोठे, त्या साईजनुसारही तुम्ही करून घेऊ शकतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती सोपी पद्धत आहे. खिशी करायचं टेन्शन नाही, किंवा पापड हे लाटत बसायचं हे टेन्शन नाही. आणि तुम्ही कुकरमध्येच करा असं काही नाही, किंवा पातेलंही घेऊ शकतात. पण पातेलं हे तळामध्ये एवढं जड नसते कुकरच्या तुलनेने. कुकर हे खूप जड असते, म्हणजे खाली तळाला हे करपणार नाही, म्हणून मी कुकरचा वापर केलेला आहे. तर अशाच पद्धतीने सगळे हे पापड करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकतात फक्त 1 वाटी पिठामध्ये एवढे हे पापड झालेले आहेत. किती मस्त दिसत आहेत ना हे पापड. 1 किलोमध्ये भरपूर असे पापड होत असतात मैत्रिणींनो. एकदा करून ठेवले आपण तर वर्षभरासाठी ते आपल्याला खाता येतात. हे पापड मी वाळून घेतलेले आहे आणि साधारण दुपारच्या वेळेस 3 ते 3:30च्या दरम्यान अशा पद्धतीने आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहे. प्लास्टिक पेपरला तेल किंवा तूप काही लावलेलं नाही, तरी सुद्धा हे जे पापड आहे ना, मस्त असे निघत असतात. अशा पद्धतीचे मी थोडेसे ही मीडियम साईजचे पापड केलेले आहे. मागच्याच बाजूनेही पूर्ण हे पापड वाळून घेतलेले आहे. वाळल्यानंतर अशा प्रकारचे हे पापड दिसत आहे. मस्त असे काचासारखे पारदर्शक हे पापड होत असतात. तुम्ही पाहू शकतात किती मस्त दिसत आहे. तर आता हे जे पापड आहे ना, मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. त्यानंतरही तुम्ही पाहूया कशा प्रकारे झालेत. तर हे पापड तेलामध्ये पापड सोडताच मस्त दुप्पट टिप्पट जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, अशा पद्धतीचे हे पापड होत असतात. पहिला पापड हा तळून घेतलेला आहे, तर आणखी काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. दुसरा पापड ही तेलामध्ये घालताच अगदी काही सेकंदमध्येच हा पापड तळला जातो, म्हणजे लगेचच तेलाच्या आतून हे पापड आपल्याला काढायचे आहे बाहेर. तर मैत्रिणींनो, ही अतिशय सोपी पद्धत आहे वाळवण रेसिपी बनवण्याची. नक्कीच करून पहा तुम्ही. या पद्धतीने पापड तुमच्या घरातील सर्वांनाच आवडतील आणि एकदम मऊ खुसखुशीत. लहान मुलं ही अगदी आवडीने खातात आणि वयस्कर मंडळी जरी असली तुमच्याकडे, वयस्कर मंडळी सुद्धा अतिशय आवडीने हे पापड खातील. एवढे हे खुसखुशीत आणि मऊ पापड होत असतात. तर अशा पद्धतीने मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. अशा प्रकारचे हे पापड दिसत आहे. आता मी तुम्हाला हे पापड तोडूनही दाखवते. तुम्ही पाहू शकतात कितपत खुसखुशीत झालेले आहे, तेही तुमच्या या लक्षात येईल. तुम्ही पाहू शकतात एकदम मऊ सॉफ्ट असे पापड हे
होत असतात। मग मैत्रिणींनो, आता आपण रेशनच्या तांदूळापासून मस्त असा वाळवण रेसिपीचा चौथा प्रकारही पाहूया। यामध्येच पाचवा प्रकारही आहे। या ठिकाणी मी 1 कप भर तांदूळाचा भात घेतलेला आहे। तसा पाहिला तर हा भात शिल्लक होता, मुलांसाठी केलेला होता मी। आपल्याला हा भात पापडसाठी असा मऊ शिजवायचा आहे। माझा मुलगा लहान आहे, मी त्याच्यासाठी मऊच भात केलेला होता। तो भात शिल्लक राहिलेला होता आणि त्या भातापासून मला आयडिया आली का आपण अशी काहीतरी पापडची रेसिपी करावी, आणि ती मी रेसिपी केली। एवढी छान झाली ना की ती रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली। मस्त मऊ शिजलेला भात काय करायचा, अशा प्रकारे एका चाळणीमध्ये टाकून घ्यायचा। जसं आपण पुरण चाळून घेतो ना तशाच प्रकारे ग्लास घेऊ शकतात किंवा मॅचरही घेऊ शकतात। तर मी ग्लास घेतलेला आहे। ग्लासाने अशा प्रकारे हा भात जो आहे ना तो चाळणीवरती आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर भात तुम्ही कोणत्याही तांदूळाचा घेऊ शकतात, कोलम, बासमती, चिनोर किंवा रेशनचा, जोही तुम्ही भात खात असाल तो भात घ्यायचा आहे। फक्त भात आपल्याला मऊ शिजून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण लहान मुलांसाठी किंवा वयस्कर मंडळीसाठी अशा प्रकारे मऊ शिजून घेतो ना भात, तशाच प्रकारे आपल्याला भात हा शिजून घ्यायचा आहे। म्हणजे काय होतं ना, मऊ शिजलेला भात चाळणीतून चाळायला आपल्याला सोपं जातं, अगदी पटकन तो अशा प्रकारे चाळला जातो। सर्व भात हा बारीक करून झालेला आहे। काही भाताचे दाणे यामध्ये शिल्लक राहिलेले नाही। तुम्ही नवीन तांदूळाचा भात घ्या किंवा जुन्या तांदूळाचा भात घ्या, हाही काहीच या ठिकाणी प्रॉब्लेम नाही। अशा प्रकारे भात चाळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात संपूर्ण हा काढून घ्यायचा आहे। एक प्रकारे असा लद्दा झालेला आहे, सॉफ्ट असा। तर मैत्रिणींनो, जेव्हा आपण पापडसाठी भात शिजून घेतो ना त्यावेळेस यामध्ये तेल किंवा तुपाचा आपल्याला वापर करायचा नाही। फक्त मीठ टाकून हा भात शिजून घेतलेला आहे। आता पापड किंवा कुरडई मस्त अशी फुलावी त्यासाठी भाताच्या मिश्रणामध्ये फुलखार घालायचा आहे। जो आपण पापडामध्ये घालतो ना तोच, अगदी पाव चमचा घालत आहे, पाव चमच्यापेक्षाही थोडासा कमीच। तुम्ही घेतलेला भात हा कितपत प्रमाणामध्ये आहे त्यानुसार घालायचा आहे फुलखार। फुलखार संपूर्ण हा मिक्स करून घेऊ या मिश्रणामध्ये। मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे भात शिजत असताना। फुलखार घातल्यानंतर पूर्ण हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पूर्ण हे मिक्स झाल्यानंतर फुलखार या मिश्रणामध्ये कुरडईचा साचा घ्यायचा आहे आणि कुरडईच्या साच्याला जी चकती असते ना कुरडईची ती लावून घेतलेली आहे। तर यातली जाड किंवा बारीक तुम्ही कोणतीही चकती लावू शकतात। पूर्ण हे मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर अशा प्रकारे यातला उंडा घ्यायचा आहे आणि काढून घेतलेला उंडा हा साच्यामध्ये भरायचा आहे। तर मैत्रिणींनो, हे जे पापड आहे ना बनवायला अतिशय सोपे आहे। असं हे कुरडईच्या साच्यामध्ये मिश्रण भरताना आपल्याला दाबूनच भरायचं आहे, म्हणजे कुरडई टाकताना ती तुटत नाही, हवा त्यामध्ये राहत नसल्यामुळे। अशा प्रकारे पूर्ण हे भरून घेतल्यानंतर प्लास्टिक पेपर घेतलेला आहे, पेपर खाली कापड आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती मी तुम्हाला कुरडया ह्या बनवून दाखवते। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, अशा मस्त पांढऱ्या शुभ्र आणि अजिबात न तुटणाऱ्या ह्या कुरडया होत असतात। किती वाग आलेला आहे हेही तुम्ही पाहू शकतात। आपल्याला कोणतेही साहित्य भिजत घालायची गरज नाही किंवा गिरणीमधून दळून आणायची गरज नाही। अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्येच हे कुरडई बनत असते। बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भात शिल्लक राहतो तर आपण तो टाकून देतो किंवा पुन्हा फोडणी देऊन खात असतो। पण अशा प्रकारे उन्हाळ्याच्या वाळवण्याच्या रेसिपीमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून पहा, खूपच छान अशी होते। जर का या कुरडयांना तुम्हाला आंबटपणा हवा असेल तर यामध्ये थोडीशी सायट्रिक ॲसिड घाला, म्हणजेच लिंबूसत्व जी आपण खमंग ढोकळ्यामध्ये वापरत असतो ना तीच अगदी थोडीशी घातली का म्हणजे कुरडईला आंबूस अशी चवसुद्धा येते। अशा प्रकारे मी ह्या 5 ते 6 कुरडया बनवून घेतलेल्या आहे। किती मस्त अशा बनलेल्या आहेत ना सर्व कुरडया। एवढ्या कुरडया झाल्यानंतर थोडं हे मिश्रण शिल्लक आहे, यापासून मी तुम्हाला मस्त असे पापड कसे बनवायचे याची ही रेसिपी दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकतात, वाटत आहेत का ह्या कुरडया भातापासून आपण बनवलेल्या आहे। चला तर मग आता अशाच प्रकारे पापडही पाहूया। आता थोडंसं अगदी तेल घेतलेलं आहे। आपल्याला वाळवणीच्या पदार्थामध्ये जास्त तेलाचाही वापर करायचा नसतो, फक्त हाताला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकणार नाही। अगदी थोडंसं तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला ज्या साईजचे पापड करायचे आहे ना, थोडेसे लहान किंवा मोठे त्या साईजचे हे उंडे करायचे आहे। अशा प्रकारे एकदम स्मूथ असं हे मिश्रण होत असते, अगदी पेढ्यासारखा हा उंडा होत आहे, कुठेही उंड्याला क्रॅक जात नाही।
तर अशाच प्रकारे मी तुम्हाला काही उंडे हे बनवून दाखवते. एकही उंडा कुठेही फाटत नाही. अगदी बराबर पटापट एकदम स्मूथ असे पेढ्यासारखे लुसलुशीत हे उंडे होत असतात. किती सोपी पद्धत आहे ना मैत्रिणींनो. घाटा शिजवायची गरज नाही किंवा खिशी घ्यायची गरज नाही. अगदी झटपट हे कुरडे आणि पापड होत असतात. तुम्हाला जर का अजिबात वेळ नसेल, तुम्ही जॉब करत असाल, तर तुमच्यासाठी ही जी रेसिपी आहे ना अगदी बेस्ट आहे. तुम्हाला हवं तेव्हा भात लुसलुशीत फक्त हा मीठ टाकून शिजून घ्यायचा आहे. त्यानंतर चाळणी वरतून काढून अशा प्रकारे मस्त हे पापड करू शकतात. अशा प्रकारचे हे काही उंडे करून घेतलेले आहे. तर हे पापड मी तुम्हाला आता पुरी मेकरमध्येच बनवून दाखवते. त्यासाठी खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, वरतून उंडा ठेवलेला आहे आणि उंड्याच्या वर प्लास्टिक पेपर ठेवून प्रेस करायचं आहे, म्हणजेच बंद करून दाबून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकतात किती मस्त असा हा पहिला पापड झालेला आहे. अजिबात न फाटता मस्त असा एकसारखा पातळसर हा पापड झालेला आहे. तर हे पापड वाळून घेऊ. तर घरामध्ये पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड अगदी लगेच वाळत असतात किंवा उन्हामध्ये सुद्धा वाळून घेऊ शकतात. प्लास्टिक पेपरला तेल लावायची गरज नाही किंवा इथेही प्लास्टिक पेपरला तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही. अगदी सरासर हे पापड निघत असतात. अशाच प्रकारे काही पापड तुम्हाला बनवून दाखवते. तर एक नाही तर सर्वच पापड मस्त असे हे बनत आहेत. काही बिघडण्याचं टेन्शन नाही. अगदी झटपट कुणीही, मुलं सुद्धा ही जी रेसिपी आहे ना मी तुम्हाला दाखवलेली आहे, हे मुलं सुद्धा सहज करू शकतील. एवढी ही सोपी रेसिपी आहे. अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला हे बनवून दाखवलेले आहे. तुम्ही पाहू शकता एकही पापड या ठिकाणी फाटलेला नाही. तसे हे एवढे पापड हे झालेले आहे. तुम्हाला जर का वर्षभरासाठी हे पापड साठवून ठेवायचे असले तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये भात बनवून घ्या लुसलुशीत असा आणि त्यापासून तुम्हाला हवे तेवढे पापड हे बनवून घ्या. आता हे जे बनवलेले पापड आहे मस्त असे पांढरे शुभ्र पूर्णपणे आपल्याला हे वाळून घ्यायचे आहे. आता ह्या ज्या कुरडया आहे ना मी मस्त 2 दिवस वाळून घेतलेल्या आहे. वाळल्यानंतर अशा प्रकारे ह्या दिसत आहे. 6 कुरडया अशा मस्त ह्या झालेल्या आहेत. त्याच प्रकारे पापडही वाळून घेतलेले आहे. पापड हे अगदी बारीक असल्यामुळे एका दिवसातच अगदी छान मस्त असे वाढले जातात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, एकदम पांढरे शुभ्र आणि असे पारदर्शक हे पापड झालेले आहेत. जसे आपण खिशी करून पापड करतो ना तशाच प्रकारे हे पापड दिसत आहे. कोणालाही ओळखू येणार नाही का हे पापड भातापासून बनवलेले आहे. अगदी बोट सुद्धा दिसत आहेत ह्या पापडाच्या आतून. तर आता हे जे पापड आणि कुरडई आहे ना मी तुम्हाला तळून दाखवते. गरम तेलामध्ये कुरडई घातल्यानंतर लगेचच ही कुरडई फुलत असते. तुम्ही पाहू शकतात कुरडई किती मस्त ही फुलत आहे. तुम्हाला जर का ही कुरडई आंबट चवीची हवी असेल तर सायट्रिक ॲसिड घाला आणि जर का आंबट चवीची हवी नसेल तर फक्त मीठ आणि फुलखार घालायचं आहे. बस त्या व्यतिरिक्त काही घालायचं नाही. आणि अशा प्रकारे पापड आणि ह्या कुरडया बनवून घ्यायच्या आहे. सर्वच कुरडया अशा मस्त ह्या फुलत असतात. तळून एकदम पांढरी शुभ्र ही कुरडई होत असते. जशी गव्हाच्या चिकाची किंवा तांदूळाची कुरडई होते ना तशाच प्रकारची ही कुरडई होत आहे. मी तुम्हाला कुरडई ही तळून दाखवलेली आहे. आता मी तुम्हाला आपण बनवलेले हे पापडही काही तळून दाखवते. कशा प्रकारे फुलतात तेही पाहूया. तेलामध्ये पापड घालताच तुम्ही पापडाची आधीची साईजही पाहिली आणि तळल्यानंतरची साईजही पाहू शकतात. किती मस्त असा हा पापड फुलत आहेत ना आणि तळल्यानंतर एकदम पांढरा शुभ्र होत आहे. अशाच प्रकारे आणखी दुसराही पापड तळून दाखवते. किती पारदर्शक आहे ना हे पापड. काही सेकंदमध्येच हे पापड तळले जातात आणि तळून तिप्पट जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. तुम्ही पाहू शकता आधीची साईज आणि पापड तळल्यानंतरची साईज असे मस्त हे पापड फुलत असतात. फुलून कढईवर हे पापड होत असतात. तर अशाच प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. आता हे पापड कितपत खुसखुशीत झालेले आहे हे मी तुम्हाला दाखवते. तळल्यानंतर अशा प्रकारे दिसत आहे. तर मैत्रिणींनो, अतिशय सोपी, फास्ट आणि झटपट होणारी रेसिपी जर का तुम्हाला बनवायची असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. तुम्ही पाहू शकतात अतिशय फास्ट होते, सोपी आहे आणि एकदम मस्त अशी आहे.
एकदम कुरकुरीत खुसखुशीत हे पापड होत असतात. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तर मैत्रिणींनो, अशा ह्या मऊ शिजलेल्या भातापासून आपण ह्या 2 वाळवण रेसिपी बनवून घेऊ शकता. चला तर मग आता ह्या आत्तापर्यंतच्या आपण 5 रेसिपी पाहिल्या, मग आता 6वा प्रकार पाहूया रेशनच्या तांदूळापासूनचा. घ्यायचा आहे कुकरमध्ये एखादी कप पाणी किंवा घरातील कोणत्याही एखादी भांड्याने वाटीने तुम्ही पाणी घेऊ शकता. जसं की मी या ठिकाणी वाटी वापरलेली आहे हे पाणी घेण्यासाठी. तर 1 वाटी पूर्ण भरून घेतलेली आहे. पाणी घेतलेलं पाणी हे कुकरमध्ये टाकायचं आहे. पुन्हा त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. दुसरी वाटी सुद्धा आधीच्या वाटीप्रमाणेच भरून घेतलेली आहे. आतापर्यंत हे 2 वाटी पाणी आपण कुकरमध्ये टाकलेलं आहे. तर आता आपल्याला घ्यायची आहे पाव वाटी पाणी, म्हणजे 1/4 वाटी पाणी. तर मैत्रिणींनो, टोटल घेतलेलं 2.25 वाटी हे पूर्ण पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. पाणी टाकून घेतलेला कुकर आता आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅस चालू करायचा आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी घेतलेली ही वाटी मोठ्या साईजची असल्यामुळे पोहे खाण्याच्या चमच्याने पाव चमचा यामध्ये पापड खार टाकते. त्याच चमच्याने मीठ घालायचं आहे. तुम्ही चमच्याची साईजही पाहू शकतात. ह्या साईजने अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. अर्धा चमच्यापेक्षा थोडं जास्त. वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं आपल्याला कमीच वापरायचं आहे. झाकण ठेवलेलं आहे म्हणजे लवकर पाण्याला उकळी येईल. त्यानंतर हे कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला पीठ लागणार आहे. तर हे मैत्रिणींनो तांदूळाचं पीठ आहे. तर रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो सावलीमध्ये आपल्याला वाळवून घ्यायचा आहे आणि तांदूळ वाळल्यानंतर गिरणीतून एकदम बारीक त्या तांदूळाचं हे पीठ दळून तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे पीठ घरीही बनवू शकतात किंवा मार्केटमध्ये जे किराणा दुकानामध्ये तांदूळाचं पीठ मिळते रेडीमेड, तेही तुम्ही घेऊ शकतात. तर आता हे पीठ वाटीने भरून घेते. तर वाटीमध्ये पीठ भरताना आपल्याला जास्त दाबून भरायचं नाही. तर अशा प्रकारे हे चमच्यानेही भरून घेते. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही सपाट वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे. वाटी ही जास्त दाबूनही भरलेली नाही. अशी सपाट वाटी पीठ घेतलं का अगदी पाण्याचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट होते. 1 वाटी हे पीठ घेतलेलं आहे. तोपर्यंत पाण्यालाही उकळी आलेली आहे. पाण्याला अशी मस्त उकळीच येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करून घेतलेला आहे. घेतलेलं वाटीवर पीठ घेतलेलं आहे. तर असं पीठ टाकताना लाटण्यानेही एरू सुद्धा शकतात किंवा पूर्ण पीठ टाकून घ्या. त्यानंतर लाटण्याने अशा प्रकारे हे पीठ पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच एरून घ्यायचं आहे. पीठ हे पाण्यामध्ये मिक्स करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, म्हणजे या पिठाच्या गुठळ्याही होणार नाही. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, फक्त 1 ते 1.5 मिनिटं लागलेला आहे आणि या पिठाची एक सुद्धा गुठळी झालेली नाही. एकदम स्मूथ असं हे पीठ आपण अगदी झटपट मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे पूर्णपणे हे मिक्स झाल्यानंतर लाटण्याला चिटकलेलं पीठ हे काढून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला कमीच ठेवायची आहे. कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिटं ही कुकर आपल्याला राहू द्यायचं आहे. अशा प्रकारची वाफ छान भरू द्यायची आहे. त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. पूर्ण वाफ ही निघू द्यायची. आता वाफ ही निघालेली आहे. कुकर तुम्हाला उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकतात हे पीठ अशा प्रकारे झालेलं आहे. मस्त शिजलेलं आहे. चमकही छान आलेली आहे. 4 मिनिटांमध्येच मस्त असं हे पीठ शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात किती वाफ आलेला आहे पिठाला. आता हे जे मिश्रण आहे ना, हे कुरकुरे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. तर कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला साचा घ्यायचा आहे. त्या साच्यामध्ये अशा ह्या 2 चकत्या आहेत. तुम्ही पाहू शकतात. एक थोडीशी जाड आहे आणि थोडीशी बारीक आहे होलची. तर ही चकती आपल्याला साच्याला लावून घ्यायची आहे. जी बारीक होलची आहे ती घेतलेली आहे मी. आणि साच्याला तेल न लावता हे जे मिश्रण आहे ते भरायचं आहे. वाळवणीच्या पदार्थामध्ये मैत्रिणींनो आपल्याला तेलाचा एकदम कमी वापर करायचा असतो किंवा शक्यतो टाळायचा असतो. तेल नाही लावलं तरी सुद्धा हे चिटकत नाही. तर हे जे मिश्रण आहे मस्त असं पांढरं झालेलं आहे. तुम्हाला जर का कलरफुल वेगवेगळ्या रंगाचे हे वॉवीज तयार करायचे असतील तर अशा वेगवेगळ्या भांड्यामध्ये हे मिश्रण करून घ्या. 1 ते 2 भांड्यामध्ये आणि त्यामध्ये तुमच्या आवडीचा रंग घालून अशा प्रकारे साच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्या. त्यानंतर प्लास्टिक पेपरवरती अशा प्रकारे ह्या पट्ट्या आपल्याला करायच्या आहेत. प्लास्टिक पेपरलाही तेल लावायची गरज नाही.
तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे न तुटता अगदी मोठ्या मोठ्या ह्या पट्ट्या आपण तयार करून घेऊ शकतो. अशा लहान जरी केल्या तर काही हरकत नाही, लहानही करू शकतो किंवा अशा प्रकारे मोठ्याही करू शकतो. तर आपल्या आवडीनुसार ह्या वाढल्यानंतर या पट्ट्यांचे आपल्याला तुकडेच करायचे असतात, म्हणून लहान किंवा मोठ्या जशा तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही करू शकतात. तर अशाच प्रकारे सर्व मिश्रणाचे हे जे बॉबीज आहे हे बनवून घेते. तर बनवायला अतिशय सोपे आहे मैत्रिणींनो. हे तुम्ही पाहू शकतात, पापड लाटायचीही गरज नाही, फक्त साच्यामध्ये भरून अगदी झटपट 3 ते 4 मिनिटांमध्येच आपण पटकन ह्या बॉबीज भरभर टाकून घेऊ शकतो. आता पूर्णपणे हे आपल्याला वाळून घ्यायचं आहे. मस्त कडकडीत उन्हामध्ये हे वाळून घेतलेलं आहे किंवा पंख्याच्या हवेखाली सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाळून घेऊ शकतात. अशा प्रकारचे हे वाळून झालेले आहे. तुम्ही ही साईजही पाहू शकतात. आता हे मी तुम्हाला तळून दाखवते. तळल्यानंतर याची साईज तुम्ही पाहू शकतात. कडकडीत तेलामध्ये अशा प्रकारे ह्या पट्ट्या हे बॉबीज टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकतात मस्त असे छान 2 ते 3 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, अशा प्रकारे हे फुलत असतात. तुम्ही पाहू शकतात आणि मस्त असे पांढरे शुभ्र होत असतात तळून. अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला काही हे तळून दाखवते. तर पापड बनवण्यापेक्षा ही अतिशय सोपी ही पद्धत आहे. तर ही बॉबीज बनवण्याची पद्धत तुम्हाला मैत्रिणींनो कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. अशा प्रकारे अगदी झटपट ह्या पट्ट्या, ह्या बॉबीज किंवा हे कुरकुरे यापैकी तुम्ही याला काही म्हणू शकतात, अगदी झटपट आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण बनवून घेऊ शकतात. तळून किती मोठी साईज झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा प्रकारचे हे बॉबीज झालेले आहेत. तर यावरती तुम्ही थोडासा चाट मसाला आणि मिरची पावडर टाकूनही खाऊ शकतात किंवा घरामध्ये लहान मुलं असतील तर मिरची पावडर न टाकता असेही त्यांना खाऊ घाला, आवडीने खातील. रेशनच्या तांदूळापासून बनवलेला हा वाळवण रेसिपीचा 7वा प्रकार पाहूया. अर्धा किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. रेशनच्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते, तर हे संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मस्त चोळून 3 ते 4 पाण्याने हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. आता हा तांदूळ मी 4 पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्यानंतर तांदूळ हा भिजत घालायचा आहे, म्हणून यामध्ये पाणी घालते. तांदूळाच्या 2 ते 3 इंच वर एवढं पाणी घालून झाकण ठेवायचं आहे आणि 2 दिवस पूर्ण हा तांदूळ आपल्याला भिजून घ्यायचा आहे. दररोज एक वेळेस आपल्याला यातलं पाणी हे काढायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण हा 2 दिवस तांदूळ मी भिजून घेते. तर 2 दिवस तांदूळ हा पूर्ण भिजून घेतलेला आहे. तर आता तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवत आहे. 2 दिवस मात्र मी रात्रीच्या वेळेस पाणी हे काढून घ्यायची आणि नवीन पाणी टाकायची. तर अशा प्रकारे 2 दिवस हा तांदूळ भिजत घातलेला आहे. तांदूळ असा थोडासा मऊ झालेला आहे. यातलं हे पाणी काढून घेते आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा पुन्हा धुवून घ्यायचा आहे. हे आंबटसर पाणी आलेलं आहे. हे पाणी काढून घेतलेलं आहे. पुन्हा 1 ते 2 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहे. तर मी या ठिकाणी मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करत आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे तांदूळ बारीक होतील त्यानुसार तांदूळ घालायचे आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरला हे भांडे लावून एकदम बारीक असे हे तांदूळ वाटून घ्यायचे आहे. तांदूळ वाटून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम बारीकच वाटायचं आहे, अजिबात जाडसर राहू द्यायचं नाही. किंवा यामध्ये काही तांदूळाचे कण राहिले असतील तर तुम्ही पिठाच्या चाळणीने सुद्धा हे चाळून घेऊ शकतात. पण एकदम बारीक असं स्मूथ सारखं हे वाटून घेतलेलं आहे, त्यामुळे मी हा जो चीक आहे ना तो गाळत नाही. पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेले तांदूळ टाकायचे आहे. यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आधीच्या चिकाप्रमाणेच पुन्हा हे छान असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे हा पूर्ण अर्धा किलो तांदूळाचा चीक हा झालेला आहे. आता ह्या चिकामध्ये पाणी टाकायचं आहे. तर आपण रात्रीच्या वेळेस हे तांदूळ वाटून घेत आहोत.
तांदूळाचा चीक मी मोठ्याच पातेल्यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे त्यामध्ये भरपूर असं पाणी घालता येईल. तर साधारण 3 तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे. यावरती झाकण ठेवते. तर मी आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवत आहे. चीक हा जो आहे ना तो तळाशी लागलेला आहे आणि वर असं हे पाणी तिरत आहे. वरचं पाणी हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर जास्त पाणी मी यासाठी टाकलं का जो तांदूळामध्ये काही थोड्याफार प्रमाणामध्ये काळपटपणा असेल ना तो ह्या चिका नंतर ह्या पाण्यामध्ये निघून जातो आणि आपण बनवलेली खारोडी चकली एकदम पांढरी शुभ्र अशी येते. म्हणून चिकामध्ये थोडं जास्त पाणी टाका. सगळं हे पाणी निथळून घेतलेलं आहे. अशा प्रकारचा हा पांढरा शुभ्र चीक झालेला आहे आणि हे जे वरचं पाणी आहे ना आंबट ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. तर आता हा जो चीक आहे ना तो सुद्धा मोजून घ्यायचा आहे. तर कोणत्याही भांड्याने हा चीक मोजून घेऊ. चीक हा तळाला चिटकतो म्हणून चमच्याने पूर्ण हा मिक्स करून घेऊ. तर मैत्रिणींनो, आपण जी चकली करत आहोत ना त्यासाठी अगदी पाण्याचं योग्य प्रमाण घेण्यासाठी हा जो चीक आहे ना आपल्याला मोजून घ्यायचा आहे. असा हा भांड्याने चीक मोजून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात अर्ध पातेलं हे चिकाचं भरलेलं आहे. जेवढा चीक आहे ना आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, कुरडई अगदी परफेक्ट येण्यासाठी हा चीक आपल्याला मोजून घेणे हे आवश्यक आहे. तर आता हा चीक आपल्याला शिजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी पातेलं लागणार आहे. पातेलं घेताना मात्र जड तळाचं घ्या, म्हणजे चीक हा जळणार नाही. आणि जेवढा चीक होता ना तेवढंच पाणी घेतलेलं आहे त्याच पातेल्याने. तुम्ही पाहू शकतात अर्ध पातेलं चीक होता म्हणून अर्ध पातेलं हे पाणी पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. गॅस सुद्धा चालू आहे. उकळी येत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. पोहे खाण्याचा सपाट चमचा मीठ टाकलेला आहे. आता या पातेल्यावरती झाकण ठेवून घेऊ आणि ह्या पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात पाण्याला उकळी आलेली आहे. तर अशाच प्रकारची पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर गॅस अगदी कमी करून घ्यायचा आहे. गॅस कमी केलेला आहे, अजिबात मोठा आपल्याला ठेवायचा नाही. आणि त्यानंतर एका हातामध्ये हे चिकाचं पातेलं घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हा चीक एरायचा आहे. ह्या पद्धतीने टाकताना मात्र अशा प्रकारे एकसारखी बारीकच धार टाकायची आहे. एकदम हा चीक पातेल्यामध्ये टाकायचा नाही, नाहीतर या चिकाच्या गुठळ्या होऊ शकतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, या पद्धतीने आपल्याला हा चीक एरून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. हा चीक तांदूळाचा आहे. एकदम जर का आपण टाकला तर लगेचच त्याचा गोळा होईल. म्हणून अगदी कमी प्रमाणामध्ये टाकत घ्यायचं आहे आणि मिक्सरने किंवा रवीने हे आपल्याला एरत घ्यायचं आहे. चीक हा लगेचच घट्टसर व्हायला लागतो, जसा शिजतो तसा. पूर्ण चीक टाकून घेतल्यानंतर अगदी पटापट फास्ट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. कुठेही हात आपला थांबवायचा नाही. एकसारखं अशा पद्धतीने आपल्याला हे एरत घ्यायचं आहे आणि गॅस मात्र कमीच राहू द्यायचा आहे. तर अजिबात मोठा गॅस करायचा नाही. असा हा घट्टसर झाल्यानंतर आता मी चमचा घेते आणि चमच्याने मस्त असं एकसारखं हे एरून घेते, म्हणजे मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकता थोडं जरी आपण सोडलं ना लगेचच गुठळ्या होतात. म्हणून एकसारखं असं हे एरत घ्यायचं आहे, म्हणजे जोपर्यंत चीक शिजत नाही तोपर्यंत हे आपल्याला सारखं असं कंटिन्यू मिक्स करायचं आहे, साधारण 5 ते 6 मिनिटापर्यंत. तुम्ही पाहू शकता चीक असा घट्टसर झालेला आहे. त्यानंतर चमच्याला चिटकलेला संपूर्ण चीक हा काढून घेते. गॅस अजिबात मी कुठेही मोठा केलेला नाही, कमीच होता चीक एरण्यापासून. आता सुद्धा गॅस कमीच आहे. चीक पूर्ण असा छान एरून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटांसाठी हा चीक आपल्याला शिजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता 8 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. मध्यंतरी 2 वेळेस हा चीक मी मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजे वर खाली चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजे जळणार सुद्धा नाही. त्यानंतर मी तुम्हाला 9 मिनिटानंतर तुम्हाला दाखवत आहे. चीक मस्त असा शिजलेला आहे. चिकाचा रंगही बदलतो, शिजलेला आहे हे लगेच आपल्याला समजून येतं. चीक हा मस्त घट्टसर सुद्धा झालेला आहे आणि एक प्रकारची चमक सुद्धा आलेली आहे चिकाला. आता छान असा हा चीक हा शिजलेला आहे. तर पूर्णपणे मिक्स करून घेते आणि गॅस असा हा मस्त शिजल्यानंतर चीक आता आपल्याला चकल्या बनवायच्या आहे. तर प्लास्टिक पेपर हा खाली आथरून घेतलेला आहे आणि चकली
साठी जी चकती वापरतो ना ती लावून घेतलेली आहे साच्याला. तर साच्यामध्ये हा चीक आपल्याला भरायचा आहे. चीक भरताना मात्र साच्यामध्ये दाबून भरायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण ही खारोडी चकली बनवतो ना त्यावेळेस ती तुटत नाही, अशी एकसारखी होते. असा चीक भरून घेतल्यानंतर साचा आता बंद करते आणि प्लास्टिक पेपरला तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही. अशा मस्त ह्या चकल्या होत असतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती लांब असे सळ निघत आहे, अजिबात तुटत नाही आणि एकदम पांढरी शुभ्र अशा पद्धतीची ही चकली होत असते. तुम्ही पाहू शकता संपूर्ण चकल्या मी ज्या बनवत आहेत ना ते तुम्हाला कुठेही तुटताना दिसणार नाही. खूप असा वाक येत असतो. अतिशय सोप्या पद्धतीने ही चकली आपण बनवलेली आहे. तर ह्या ज्या चकल्या आहे ना मी अगदी प्लेन आणि पांढऱ्या शुभ्र बनवलेल्या आहे. तुम्हाला जर का आणखी चविष्ट करायच्या असतील तर पाणी जेव्हा उकळत होतं आपण मीठ घातलं त्यावेळेस जिरे पावडर किंवा ओवा, थोडीशी तीळ ही त्यामध्ये वापरू शकतात. किंवा प्लेन अशा बनवायच्या असल्या तर फक्त मी जी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे त्या पद्धतीने बनवून घेऊ शकतात. चीक पुन्हा भरून घ्यायचा आहे. नेहमी चीक हा भरताना दाबून भरायचा आहे आणि ह्या पातेल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे हा जो चीक आहे ना शेवटपर्यंत गरम असतो आणि थोडा गरम असला का ह्या ज्या चकल्या आहे ना मस्त अशा आपल्याला टाकता येतात, अगदी भराभरही निघतात. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा करून पहा आणि हा खारोडी चकली बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ जर का कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन म्हणजेच घंटीचे बटनसुद्धा दाबा बाजूलाच असलेले. याने काय होईल, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, अगदी बराबर कुठेही तुकडं न पडता अगदी मस्त अशा आपल्याला जेवढ्याही लहान मोठ्या साईजमध्ये ह्या चकल्या करायच्या आहेत तेवढ्या साईजमध्ये आपण ह्या चकल्या करून घेऊ शकतात. तर अशाच पद्धतीने सगळ्या ह्या चिकाच्या चकल्या मी बनवून घेते. तर मैत्रिणींनो, अर्धवट अशा ह्या चकल्या आपल्याला उन्हामध्ये वाळवायच्या आहेत, त्यानंतर सावलीमध्येच वाळून घ्यायच्या आहे. शक्यतो तांदूळाचे कोणतेही वाळवणीचे पदार्थ असो जास्त वेळासाठी उन्हामध्ये ते वाळवायचे नाही. अशा पद्धतीने मस्त 2 दिवस मी ह्या वाळून घेतलेल्या आहे आणि वाळल्यानंतर ह्या चकल्या अशा दिसत आहे. एकदम गोल गरगरीत आणि पांढऱ्या शुभ्र ह्या होत असतात. तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्या चकल्या बनवून घेऊ शकतात. आता ह्या ज्या चकल्या आहे ना मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळल्यानंतर ही मस्त दुप्पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही अशी ही चकली फुलत असते आणि तळूनही मस्त अशी पांढरी शुभ्र ही होत असते. अशाच पद्धतीने मी काही चकल्या तळून घेते. मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.